गुड मॉर्निंग. आजचा व्हिडिओ रेसिपीवरती नाही आहे. मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये मी किचनसाठी काही वस्तू Meeshoवरून ऑर्डर केल्या होत्या. तर त्या संदर्भात मी म्हटलं होतं की मी त्याचा डिटेल व्हिडिओ मी शेअर करीन तुमच्याबरोबर. त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर पहिली जी ही वस्तू आहे ती आहे कोकोनट ग्रेटर. म्हणजे मालवणी जेवण जे असतं आपलं त्याच्यामध्ये जास्ती करून खोबऱ्याचा वापर असतो आणि मला तर प्रत्येक गोष्टीमध्ये खोबरं हे लागतंच. त्याच्यामुळे मग हा कोकोनट ग्रेटर माझ्यासाठी तरी खूप उपयुक्त ठरला असं मला वाटतं. झाली अशी गंमत की सुरुवातीला जेव्हा मी हा ऑर्डर केला आणि आल्यानंतर ते जॉईन वगैरे व्यवस्थित सगळं केलं. खोबरं वगैरे व्यवस्थित किसायला येते ह्याच्यावरून. पण मला ना त्याचं नीट कळत नव्हतं की खाली तो फिक्स केला की त्याच्यानंतर ना खोबरं आपण जेव्हा लावतो त्याच्याखाली प्लेट लावावी लागते. पण खोबरं जे आहे ना किसल्यानंतर प्लेटमध्ये न पडता आजूबाजूला जास्ती करून पसरायचं. तर माझी अशी तारांबळ व्हायची की आजूबाजूला पडलेला. आता ओट्यावरती आपण किचनमध्ये काम करताना बरंच काय काय वेगवेगळे पदार्थ असतात आजूबाजूला. मग त्याच्यामुळे डायरेक्ट किचनच्या ओट्यावरती आपण नाही किसू शकत. कधीतरी स्वच्छ असला तरच हे करू शकतो. पण खाली प्लेट लावावीच लागते ना. तर मग झालं असं की प्लेटमध्ये ते खोबरं न पडता आजूबाजूला जायचं. मग मी काय केलं की तुम्हाला मी दाखवते. हे बघा. हां, आता मी हे जे खोबरं आहे कितीही हळू किसलं की नाही तरी पण ते आजूबाजूला थोडं फार असं उडतंच आणि मग आजूबाजूला पडलेलं खोबरं आपण वापरू शकत नाही. कारण की कधीतरी मच्छीचं असतं, कधीतरी आपलं वाटण जास्ती होतं मग आपण फ्रीजमध्ये ठेवतो, कधीतरी मच्छीचा वार असतो मग ते खोबरं आपण साध्या जेवणासाठी वापरू शकत नाही कारण आपले उपवास वगैरे असतात, असं होतं. मग त्याच्यासाठी खाली काहीतरी ठेवायचं. म्हणून मग हा प्लॅस्टिकचा जो पेपर आहे किंवा फॉईल पेपर पण आपण ठेवू शकतो. पण माझ्याकडे फॉईल पेपर संपला होता म्हणून मग मी या प्लॅस्टिकचा पेपरचा वापर केला. त्याच्यावरती खोबरं असं किसलं आणि छान ते खोबरं जिथल्या तिथेच किसलं जातं. कारण की आपण जो हा पेपर आहे तो दुडू शकतो वरपर्यंत आणि त्याच्यामुळे आजूबाजूला कुठे ते सांडत नाही. तर त्याच्यामुळे हा ग्रेटर मला खूपच उपयोगाला आला असं मला वाटतं. तर मी तर तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही नक्कीच घ्या. उभ्या-उभ्यानीच सगळी कामं होऊन जातात. वेळीवरती बसायची गरज लागत नाही. ह्या एका कामासाठी तर आपल्याला वेळीवर बसावंच लागतं. त्याच्यानंतरचं जे दुसरं प्रोडक्ट आहे ते आहे हा चॉपर आहे. चॉपर बऱ्याच दिवसांपासून मला ऑर्डर करायचा होता. कारण Meeshoवरून मी बरेच तुम्हाला माहिती असेल जी रश्शीचा जो चॉपर असतो, रश्शी असते त्याला आणि ते खेचायचं मागे पुढे करून. तर ते जे चॉपर आहेत की नाही ते माझ्याकडे 3 का 4 चॉपर झाले. त्याचा काही मला उपयोग झाला नाही. म्हणजे 1-2 महिने वापरले आणि मग नंतर त्याची कोणाची रश्शीच तुटली. मग कुठच्यातरी ह्याची स्प्रिंग निघाली. असे प्रॉब्लेम झाले आणि त्याच्यामुळे मग एकतर मी ऑर्डर केला तो असा झाला की वापरला मी 1-2 वेळेस आणि नंतर मग त्याच्यावरती बारीकच होईना कांदा, टोमॅटो वगैरे काहीच व्हायला तयार नाही. मग म्हणून मग तो मला फेकूनच द्यावा लागला. मी तो फेकून दिला आणि नंतर मग बरेच दिवस झाले ह्याच्यावरतीच मी कापत होते वेळीवरती कांदा, टोमॅटो वगैरे. पण चॉपरचं कसं जास्ती कांदा, टोमॅटो वगैरे असला ना की ते बरं पडतं. म्हणून मग एकाच वेळेस जास्ती क्वांटिटीमध्ये आपण कापू शकतो. म्हणून मग मी बरेच रिव्ह्यूज वगैरे बघितले, सर्च केला आणि त्याच्यानंतर मग मी हा असा आहे तो चॉपर ऑर्डर करायचा असं ठरवलं. हा चॉपर घेतला आणि त्याचा मी डेमो मी तुमच्यासाठी आणलेला आहे. तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये मला काही प्रॉब्लेम वाटला नाही कारण की अगदी व्यवस्थित इझी एकदम ते छान पाहिजे तेवढा बारीक कांदा, टोमॅटो, कसलीही ग्रेव्ही होऊ शकते. त्याच्याबरोबर ते एक दुसरं ब्लेड जे भेटलेलं आहे प्लॅस्टिकचं ते दही घुसळण्यासाठी त्याचा पण वापर छान होतो. लाईट वगैरे नसेल त्यावेळेस बरं पडतं ते. तुम्ही बघू शकता कांदा किती छान बारीक झाला. अगदी थोड्या वेळेतच होतो तो बारीक. त्याच्यामुळे हा जो चॉपर आहे तो पण मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही नक्कीच घ्या. खूप चांगला आहे आणि स्वस्त एकदम मला भेटलेला आहे Meeshoवरती. आणि हवे असेल तर तुम्हाला मी लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन. त्याच्यानंतरचं जे प्रोडक्ट आहे ते हे आहे. हे असं स्टँड आहे जो बहुतेक आपण व्हिडिओमध्ये बघितला जो बाथरूमसाठी यूज केला जातो. पण मी याला किचनमध्ये यूज केलेला आहे. मला खूपच छान आणि सुटेबल वाटला किचनसाठी. त्याला जे अडकवण्यासाठी पण त्यांनी जे दिलेले आहेत मागे ते खूप छान असे व्यवस्थित वजन कॅरी करतात. फक्त चिटकवायचेच असतात आणि ह्याच्यामध्ये बरंच काय काय आपण जे बेसिन वगैरे धुण्याचं जे सामान आहे, हात धुण्याचं आहे, डेटॉलची बॉटल किंवा साफ करण्याचे जे ब्रशेस वगैरे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. त्याच्यामुळे एकाच वेळेस सगळं एकाच ठिकाणी राहून जातं आणि खाली सिंककडे बुळबुळीतपणा किंवा खराब असं होत नाही. रिकामी राहतो सिंक आणि त्याच्यामुळे खूप चांगला लूक पण येतो. तर हे असं आहे. हे सुद्धा मी रिकमेंड करेन, मी नक्कीच घ्या. त्याच्यानंतरचा हा जो एक स्टँड आहे तो मी ऑर्डर केला होता. असे किचनमध्ये जे हाताकडेच लागणारे आपल्याला मसाले असतात किंवा तेल, तूप वगैरे जे असतं त्याच्यासाठी. तर हा सुद्धा खूप छान मला उपयोगाला आलेला आहे. त्याच्यानंतर हे अँगल्स आहेत. मी तुम्हाला पहिलेच रिकमेंड करेन की बिलकुल घेऊ नका. त्याला अजिबात हे स्टिकी नसतात. काही त्यांना गम नाही आहे आणि त्याच्यामुळे ना ते थोड्या वेळानंतर आपोआपच पडून जातात.
त्याच्यापेक्षा मी जो मगाशी तुम्हाला स्टँड लावला सिंकवरती लावायचा, त्याला जे भेटतात की नाही असे जे अँगल्स भेटतात, तसे जर अँगल्स आपल्याला ऑनलाईन भेटले, नक्कीच आहेत, मी ते पण घेतलेले आहेत, तर ते घेतले तर खूप फायद्याचं ठरेल. त्याच्यामुळे हे मी तुम्हाला रिकमेंड करूच नाही. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि लाईक करा. थँक्यू.